अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रुद्राभिषेक कसा करावा आणि का करावा, त्याचबरोबर रुद्राभिषेक कधी केल्याने आपल्याला उत्तम फलप्राप्ती होते, ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. बघा, सगळ्यात प्रथम आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण सगळ्यात जास्त सेवा करतो ती म्हणजे भगवान शंकरांची. अर्थात भगवान शंकर हे आपल्याला मोक्ष प्राप्ती करून देत असतात. बघा, भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत, ते साम सदाशिव आहेत. आपण त्यांची जी काही तोडकी मोडकी सेवा करतो, अर्थात ती सगळी सेवा ते स्वीकार करतात आणि आपल्याला आपल्या सेवेचं फळ देत असतात. एखाद्या व्यक्तीने त्यांना लोटाभर जल जरी अर्पण केलं तरी सुद्धा त्या व्यक्तीवर ते प्रसन्न राहत असतात आणि त्याच्या मनातल्या इच्छा ते पूर्ण करत असतात. इतकं भगवान शंकर हे आपल्याला प्रसन्न राहत असतात. म्हणून श्रावण महिना म्हटलं ते अर्थात त्यांच्या सेवेचा हा पूर्ण महिना असतो. या पवित्र महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांसाठी जास्तीत जास्त सेवा करतो. त्यातल्या त्या श्रावण सोमवार म्हटलं की हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे त्यांच्या सेवेसाठी. तर बघा, तर रुद्राभिषेक आपल्याला कधी करायचा असतो ते आपण आधी जाणून घेऊया. रुद्राभिषेक तुम्ही कधीही करू शकता. आता रुद्राभिषेक सर्वात जास्त प्रभावी श्रावण महिन्यातल्या श्रावण सोमवारी तुम्ही केला तर त्याचं फळ जे आहे तुम्हाला तेवढ्याच पटीने जास्त मिळणार आहे. कारण की विशिष्ट वेळेस विशिष्ट केलेली सेवा ही आपल्याला जास्त फळ देऊन जात असते. त्यातल्या त्या जर तुम्ही हा अभिषेक प्रदोष काळी केला, प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ता अगदीचे 45 मिनिटं आणि सूर्यास्तानंतरचे 45 मिनिटं, म्हणजे बघा, शक्यतो 5-5:30 वाजेपासून ते 7-7:30 पर्यंत हा अभिषेक जर तुम्ही केला संध्याकाळी तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळ तेवढ्याच पटीने जास्त मिळणार आहे. म्हणून रुद्राभिषेक बघा, तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जेवढा जास्तीत जास्त रुद्राभिषेक करणं शक्य होईल तेवढं तुम्हाला करायचं आहे. नाहीतर किमान श्रावण सोमवारी तरी तुम्हाला जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल. बघा, आता काय मुलांना संध्याकाळी रुद्राभिषेक करणं शक्य होत नाही, मग त्यांनी सकाळी केला, अगदी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून किंवा अगदी सकाळी देवपूजा वगैरे आटपून झाल्यानंतर प्रसन्न मनाने तुम्ही सकाळी करू शकता, दुपारी सुद्धा करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता. म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. त्याला असं वेळेचं बंधन नाही आहे. पण सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळी केला तर तुम्हाला त्याचं फळ तेवढ्याच पटीने जास्त मिळणार आहे. रुद्राभिषेक आपल्याला का करायचा असतो ते आपण जाणून घेऊया. रुद्राभिषेक केल्याने आपल्याला जो काही पितृदोषाचा त्रास असेल तो पितृदोष संपूर्णपणे दूर होतो. त्याचबरोबर रुद्राभिषेक केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते, शांती नांदत असते आणि अर्थातच आपल्या घराची प्रगती होते, आपली प्रगती होत असते, भरभराट होत असते. आणि तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर नक्कीच त्याचा आजारसुद्धा बरा होतो. तुमच्या घरामध्ये एखादी व्यसनी व्यक्ती असेल किंवा एखाद्याचं बाहेर अफेअर सुरू असेल तर त्या व्यक्तीसाठी सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. नक्कीच तुम्हाला याचा 100% अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. रुद्राभिषेक ही अत्यंत प्रभावी सेवा आहे भगवान शंकरांसाठी आणि ही सेवा जेव्हा आपल्या घरामध्ये होते ना तेव्हा आपल्या घरातलं वातावरण अगदी तुम्ही बघा प्रसन्न राहत असतं. आपल्या घरामध्ये एक सुख शांती नांदत असते, समृद्धी नांदत असते. तुम्ही अनुभव घेऊन बघा. एकदा जरी तुम्ही रुद्राभिषेक आपल्या घरामध्ये केला तरी सुद्धा तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. पण बघा, जेवढ्या वेळेस तुम्हाला करणं शक्य होईल ना तेवढ्या वेळेस करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. ज्यांना अजिबातच शक्य होत नाही लहान बाळामुळे किंवा अन्य कुठल्या कारणामुळे, त्यांनी किमान एकदा तरी महिनाभरात करण्याचा प्रयत्न करा. आता रुद्राभिषेक करण्यासाठी आपल्याला काय काय लागतं ते आपण बघूया. रुद्राभिषेक करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं लागणार ते म्हणजे शिवपिंड. तुमच्या देवघरामध्ये शिवपिंड असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला गळती लागणार आहे. गळतीची अभिषेकाची गळती असते, कारण की आपण गळती लावून देणार आहोत आणि त्यामध्ये पाणी टाकून आपण रुद्राभिषेक करणार. कारण की बघा, गळती नसेल तर काय होणार आहे, आपल्याला रुद्राभिषेक करायला शक्यतो 1 ते 1.5 तास लागू शकतो. मग एवढे 1 ते 1.5 तास आपल्याला वाचन करायचं आहे, एकीकडे आपल्याला अभिषेकसुद्धा करायचा आहे. मग काय होतं, आपण वाचन करत असताना आपण अभिषेकाकडे आपण लक्ष देऊ शकत नाही. मग अर्थात ते पाणी कुठे पण पडतं, शिवपिंडीवर ते पाणी व्यवस्थित पडत नाही. मग अशा वेळेस आपण गळती लावून देऊ शकतो आणि एकीकडे आपण वाचनसुद्धा सुरू ठेवू शकतो. यामुळे आपला अभिषेक हा व्यवस्थितरित्या पूर्ण होतो. म्हणून तुम्हाला गळती लागणार आहे. बाकी याला कुठलंही साहित्य लागणार नाही. आणि एक ताट तुम्हाला लागणार आहे ज्याच्यावर आपण शिवपिंड ठेवणार आहोत. ताट असं व्यवस्थित मोठं बघून घ्या, जेणेकरून बघा ते जे काही तीर्थ आहे तुम्हाला त्यामध्ये व्यवस्थित ते राहील. कारण की हा अभिषेक करायला आपल्याला 1 ते 1.5 तास लागतात. मग तोपर्यंत भरपूर पाणी साचतं आणि मग अशा वेळेस आपल्याला मध्येच उठावं लागू नये
म्हणून आपण आधीच तुम्हाला व्यवस्थितपणे एखादं मोठं ताट घ्यायचं आहे खाली आणि मग तुम्हाला त्यावर शिवपिंड ठेवायचं आणि मग तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता बघा रुद्राभिषेक कसा करावा, तर सगळ्यात प्रथम तुम्हाला एका तामणामध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये तुम्हाला शिवपिंड ठेवायची आहे. त्यावर तुम्हाला गळती लावून द्यायची आहे. गळतीमध्ये व्यवस्थित शुद्ध पाणी तुम्हाला घालायचं आहे आणि रुद्राभिषेक करताना फक्त पाण्याचाच वापर करा, कारण की बघा हे जे काही तीर्थ आहे ते अमृता समान असतं आणि हे तीर्थ कधीही खराब होत नाही आणि हे तीर्थ आपण कितीही दिवस एखाद्या बॉटलमध्ये साठवून ठेवू शकतो आणि हे तीर्थ आपण रोज थोडं थोडं सुद्धा पिऊ शकतो. यामुळे आपले असाध्य आजार दूर होतात. बघा आपलं कधीही वाकड्या दिशेने पाऊल पडत नाही. तर बघा व्यसनी व्यक्ती असेल, आजारी व्यक्ती असेल, त्यासाठी सुद्धा हे तीर्थ अत्यंत प्रभावी आहे आणि नक्कीच या तीर्थामुळे आपल्याला अनेक फायदे होत असतात. म्हणून हे तीर्थ तुम्ही साठवून ठेवू शकता आणि तुम्ही ते थोडं थोडं सगळं घरातल्या इतर व्यक्तींनी तुम्ही स्वतःसुद्धा प्राशन करू शकता. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला शुद्ध पाण्याचा वापर करायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात प्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. एका पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला एक ताट ठेवायचं आहे. ताटावर तुम्हाला शिवपिंड ठेवायची आहे आणि शिवपिंड तुम्हाला गळती लावून द्यायची आहे. त्यामुळे तुम्हाला शुद्ध जल घालायचं आहे. आता हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला पुढील सेवा पठण करायच्या आहेत. आता सेवा कोणत्या करायच्या आहेत आणि त्या सेवा कशामध्ये आहेत, या सगळ्या सेवा आपल्या स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही नक्कीच आपल्या जवळपासच्या स्वामी केंद्रात जाऊन तुम्ही नित्यसेवेचं पुस्तक घेऊन या, कारण की आपण बऱ्याचशा सेवा या पुस्तकातूनच करत असतो, लक्षात घ्या. तर तुम्हाला आता कुठल्या कुठल्या सेवा करायच्या ते आधी आपण बघूया. सगळ्यात प्रथम तुम्हाला काय पठण करायचं आहे, तर सगळ्यात प्रथम तुम्हाला स्वामी स्तवन, श्री स्वामी स्तवन तुम्हाला एक वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे. बघा गळती लावून दिलेली आहे, तुमचा अभिषेक पण सुरू आहे आणि इकडे तुमची सेवासुद्धा सुरू आहे, लक्षात घ्या. तर तुम्हाला सगळ्यात प्रथम श्री स्वामी स्तवन एकदा पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला गणपती अथवा शीर्ष एक वेळेस पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रामरक्षा स्तोत्र एक वेळेस पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ यामध्ये तुम्ही एक माळ जप करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला शिवमहिमा स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे बघा, शिवमहिमा स्तोत्र हे तुम्हाला पठण करायचं आहे. तुम्ही संस्कृतमध्ये पठण करा किंवा तुम्ही प्राकृतमध्ये पठण करा. प्राकृतमध्ये सोपं आहे, तुम्ही ते सुद्धा पठण करू शकता, काहीच हरकत नाही. तर तुम्ही शिवमहिमा स्तोत्र पठण करू शकता. आता बघा ज्यांना या सगळ्या सेवा पठण करणं शक्य होत नाही ना, म्हणजे तुम्हाला मी आत्ता ज्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या सगळ्या सेवा तुम्हाला जर पठण करणं शक्य झालं नाही, तर अशा वेळेस तुम्ही फक्त शिवमहिमा स्तोत्र पठण करून सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. पण बघा शक्य असेल तर सगळ्या सेवा पठण करा, कारण की प्रत्येक सेवेला तेवढं महत्त्व आहे आणि त्याचा प्रभावसुद्धा तेवढा वाढत असतो. म्हणून बघा हे शिवमहिमा स्तोत्र जे आहे ते तुम्हाला इथून सुरू होतं, तर ते अगदी ते 2-3 पानांचं स्तोत्र आहे, तर तुम्हाला ते इथं संपणार आहे. त्यानंतर बघा शिवमहिमा स्तोत्र पठण करून झालं की तुम्हाला द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र पठण करायचं आहे. आता द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र हे इथपर्यंत असणार आहे. आता द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र पठण करून झाल्यानंतर बघा तुम्हाला रुद्राध्याय पठण करायला सुरुवात करायची आहे. याच्याच पाठीमागे शिवमहिमा स्तोत्र आणि द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र पठण करून झाल्यानंतर तुम्हाला लगेच रुद्राध्याय सुद्धा दिलेले आहेत. रुद्राध्याय बघा तुम्ही इथे बघू शकता. तर हे जे काही रुद्राध्याय आहे ते तुम्हाला पठण करायचे आहे. यामध्ये चमक आणि नमक असे 2 आहेत आणि या चमकमध्ये 11 अनुवाक आहेत आणि नमकमध्ये सुद्धा 11 अनुवाक आहेत. ते सगळे तुम्हाला पठण करायचे आहेत. बघा रुद्राध्याय अनुवाक पहिला, हे सगळे जे काही अनुवाक आहेत ते 11 अनुवाक आहेत. 11 अनुवाक पठण करून झाल्यानंतर इथपर्यंत 11 अनुवाक आहेत. त्यानंतर आपला चमक विभाग सुरू होतो आणि यामध्ये सुद्धा 11 अनुवाक आहेत. बघा अनुवाक 10वा आणि इथे मागे आहे अनुवाक 11वा. तर असे हे चमक आणि नमक 11 अनुवाक आहेत, ते सगळे तुम्हाला पठण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला शिवकवच पठण करायचं आहे. शिवकवच सुद्धा संस्कृतमध्ये सुद्धा आहे आणि प्राकृतमध्ये सुद्धा आहे. तर हे चमक आणि नमक विभाग पठण करून झाल्यानंतर तुम्हाला शिवकवच पठण करायचं आहे. शिवकवच अगदी 2 पानांचंच आहे. तर हे सगळं शिवकवच आहे. हे शिवकवच पठण करून झाल्यानंतर तुम्हाला पुढे त्यानंतर बघा तुम्हाला शिवगायत्री मंत्र विभागमध्ये शिवगायत्री मंत्र दिलेला आहे, तो तुम्हाला पठण करायचा आहे. शिवगायत्री मंत्र असा आहे, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. हा मंत्र तुम्हाला 11 वेळेस पठण करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला महामृत्युंजय मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे 11 वेळेस. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिये बंधनात् मृत्युमोक्षमामृतात्. त्यानंतर तुम्हाला महामृत्युंजय मंत्र जो पंचप्रणव युक्त आहे तो तुम्हाला पठण करायचा आहे. तो पण मंत्र तुम्हाला 11 वेळेस पठण करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला
अमृत संजीवनी मंत्र, त्याखालीच अमृत संजीवनी मंत्र आहे, तो तुम्हाला 11 वेळेस पठण करायचं आहे. संजीवनी मंत्र तो तुम्हाला 11 वेळेस पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कालभैरवाष्टक स्तोत्र तुम्हाला 1 वेळेस पठण करायचं आहे. ते पण स्तोत्र आणि त्याच्या पुस्तकामध्ये आहे. आता बघा, कालभैरवाष्टक पठण करून झाल्यानंतर तुम्हाला गळती काढून घ्यायची आहे. जे काही तीर्थ आहे अभिषेकाचे तुम्हाला एका पात्रामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा तामणामध्ये शिवपिंड ठेवायचे. त्यानंतर तुम्हाला पिंडीला भस्म अर्पण करून घ्यायचं आहे. भस्म कसा अर्पण करावा तुम्हाला मी पूजेच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, पण तरी पण एकदा सांगते. भस्म आपल्याला 3 बोटांनी अर्पण करायचा असतो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 बोटांनी आपल्याला भस्म लिंगावर अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला शिवाष्टोत्र नामावली पठण करायचे. आता शिवाष्टोत्र नामावली म्हणजे काय? शिवाष्टोत्र नामावली म्हणजे भगवान शंकरांची 108 नावे. ही शिवाष्टोत्र नामावली सुद्धा आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आहे. तर ही नामावली पठण करताना आपल्याला बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे. बघा, भगवान शंकरांचं एक नाव घ्यायचं, एक बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे. जर तुमच्याकडे 108 बेलपत्र असतील तर तुम्हाला अर्थातच भगवान शंकरांचं एक नाव घ्यायचं आहे, एक बेलपत्र अर्पण करायचं आहे. भगवान शंकर दुसरं नाव घ्यायचं आहे, दुसरं बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे. बेलपत्र कसं अर्पण करावं? अर्थात तुम्हाला बेलपत्र अर्पण करताना तुम्हाला त्याचा जो काही देठाचा भाग आहे तुम्हाला काढून घ्यायचा आहे. बेलपत्र हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला ते बेलपत्र पालथं शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे. लक्षात घ्या. त्यानंतर बघा, आता बेलपत्र हे कधी तुटलेलं नसावं, चिरलेलं नसावं, व्यवस्थित त्याची पाने आपल्याला बघून घ्यायची आणि मग ते तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं आहे. जर तुम्हाला 108 बेलपत्र अर्पण करणं शक्य असेल तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्याकडे 108 बेलपत्र नसतील तर तुम्ही एकच बेलपत्र भगवान शंकरांना त्यांची 108 नावे घेऊन सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. आता कसं अर्पण करावं मी तुम्हाला सांगते. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे जर एकच बेलपत्र असेल तर मी काय करू शकता, अर्थात त्या बेलपत्रात तुम्हाला देठ काढून घ्यायचं आहे. ते बेलपत्र व्यवस्थित तुम्हाला बघून घ्यायचं आहे. स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला भगवान शंकरांचं 108 नावे तुम्हाला म्हणायचे. आता पहिलं नाव घ्यायचं, ओम शिवाय नमः. ते बेलपत्र तुम्हाला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे पालथं. त्यानंतर बघा, ते पुन्हा बेलपत्र उचलून घ्यायचं. पुन्हा दुसरं नाव तुम्हाला घ्यायचं आहे, ओम महेश्वराय नमः. त्यानंतर ते बेलपत्र तुम्हाला पुन्हा शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे. त्यानंतर पुन्हा ते बेलपत्र तुम्हाला उचलून घ्यायचं आहे. पुन्हा तिसरं नाव घ्यायचं, ओम शंभवे नमः. त्यानंतर पुन्हा तुम्ही ते बेलपत्र अर्पण करू शकता. तर अशा पण तुम्ही 108 भगवान शंकरांची नावे घेऊन तुम्ही एकच बेलपत्र 108 वेळेस भगवान शंकरांना अर्पण करू शकता. तर अशा पण तुम्हाला ही शिव अष्टोत्तर नामावली पठण करायची असते. आता ही शिव अष्टोत्तर नामावली पठण करून झाल्यानंतर तुम्हाला 3 वेळेस भगवान शंकरांची प्रार्थना म्हणायची आहे. आता बघा, हे शिव अष्टोत्तर नामावली पठण करून झाल्यानंतर तुम्हाला 3 वेळेस शिव प्रार्थना म्हणायची आहे. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. ही शिव प्रार्थना सुद्धा इथे दिलेली आहे. त्यानंतर हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला भगवान शंकरांना तुम्ही फुले अर्पण करू शकता. तुम्हाला धूपदीप ओवाळायचा आहे. तुम्हाला भगवान शंकरांची आरती करायची आहे. आरती पण तुम्हाला तुम्हाला आरती आवडते तुम्ही करू शकता. किंवा या नित्यसेवेच्या पुस्तकातसुद्धा भगवान शंकराची अतिशय सुंदर आरती आहे, ती तुम्ही म्हणू शकता. तर अर्थातच तुम्हाला या पद्धतीने रुद्राभिषेक करायचा असतो. आता हे रुद्राभिषेकच तीर्थ आहे, तुम्हाला सगळ्यांना थोडं थोडं प्राशन करायचं आहे. तुम्ही साठवून सुद्धा ठेवू शकता. आजारी व्यक्तीला तुम्ही पिण्यास देऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही हे तीर्थ आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडू शकता, जेणेकरून आपल्या घराची जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सुद्धा दूर होते आणि आपल्या घरात प्रसन्न वातावरण राहत असतं. एक सुख शांततेचा प्रभाव आपल्या घरामध्ये वाढत असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला हा रुद्राभिषेक करायचा असतो. तुम्हाला आता संपूर्ण माहिती समजली असेलच. तर आता तुम्हाला जर यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, जाईल सेवा मी स्वयंमाच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.